मला खूप आनंद होत आहे की आज नागपूर शहरामध्ये वेगवेगळे NGO सोबत आलेले आणि त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं आहे ज्याचे नाव आहे 7-7. ह्या प्रोजेक्टमध्ये ते विनंती करत आहे की आपल्याकडे घरात जर काही जुने किंवा नवीन मुलांचे ज्याचे वयोगट आहे 1 ते 12पर्यंत या वयोगटातले कुठलेही आपल्याकडे कपडे असतील साफ आणि वेल क्लीन्ड असे जर कपडे असतील, तसेच शूज असतील, बॅग्स असतील, खेळणी असतील, असे कुठलाही साहित्य जे आपल्याला वाटतंय की अननेसेसरी तुमच्याकडे पडलेलं आहे तो तुम्ही डोनेट करू शकतात. याच्यासाठी त्यांनी जे आहे या व्हिडिओमध्ये एक लिंक पण दिलेलं आहे त्यांनी. तसेच आम्ही एक नागरिक म्हणून आणि नागपूर शहर पोलीस ही याला सपोर्ट करत आहे. एक ते आपण जे आहे याच्यामुळे एक पोलीस आणि पब्लिकमध्ये जे दरी आहे ते कमी होतील आणि एक कम्युनिटी पोलिसिंगचा एक मोठा भाग राहील. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्यामध्ये तुम्ही याच्यात सहभागी व्हा आणि हे जे प्रोजेक्ट आहे 7-7 त्याला मदत करा. खूप खूप धन्यवाद. आपली सगळ्यांची माहितीसाठी मी आपल्याला एक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर बोलणार आहे. तो आहे नायलॉन मांजा. नायलॉन मांजाचा वापर जे आहे बंद करण्यात आलेला आहे आणि कोणतीही परिस्थितीमध्ये कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू शकत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच्यामुळे भरपूर वेळेस गंभीर ॲक्सिडेंट झालेले आहेत. त्याच्यात काही लोकांचा जीव पण गेलेला आहे. तसेच जे काही ॲनिमल्स असतात, प्राणी असतात, तसेच काही पक्षी असतात, त्यांनाही मोठी संख्यामध्ये इजा होतात, हानी होतात आणि काही वेळेस त्यांची मृत्यू पण होतात. मग अशी परिस्थितीमध्ये जर कोणाला याच्यामुळे नुकसान होऊ शकतंय तर आपण कशाला नायलॉन मांजा वापरायच्या. आपली माहितीसाठी मी सांगतोय की आतापर्यंत नोव्हेंबरपर्यंत आपण 90पेक्षा जास्त केसेस दाखल केलेले आहे आणि त्याच्यात जवळपास 53 लाखपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केले. त्याच्यात नायलॉन मांजा मेन आहे. मग आपण कोणतीही परिस्थितीमध्ये नायलॉन मांजेचा वापर करू नये आणि जर आपल्याला कोणी असं करताना दिसला तर ती माहिती आम्हाला जरूर कळवा. आमची पोलीस नेहमी आणि सतत याचे मागे आहे आणि आम्हाला जर कोणी असा विकताना वापरताना सापडला तर त्याच्यावर आपण गंभीर गुन्हे दाखल करणार आहे, जेणेकरून कोणी याचा वापर करू नये आणि जर कोणी केला तर त्याच्यावर कारवाई होणार आहे. खूप खूप शुभेच्छा.